नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कोर्टात जज साहेब सांगतात की ॲडव्होकेट अबोली यांनी जी गोष्ट केलेली होती ती मान्य आहे. त्यांनी तसं करायला नको होतं, पण ते चांगल्या उद्देशाने केलेलं होतं. त्यांनी पूर्ण काळजी घेऊन केलेली होती. त्यामुळं कोर्ट आज त्यांना निर्दोष मुक्त करत आहे. जेव्हा हे सगळं बोललं जातं तेव्हा विजयाला खूप राग येतो. विजयाला ही गोष्ट काही पटत नाही. काही झालं तरीही अबोली निर्दोष सुटायला नको होती आणि त्याचबरोबर अबोली अडकायला हवी होती असं या विजयाचं म्हणणं असतं. परंतु इकडे जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र जज साहेब तिथं बोलत असतात की आत्ता ह्या पद्धतीनं अबोली मॅडम ज्या धडाडीच्या वकील आहेत त्या कशा पद्धतीने केस लढत असतात हे सगळं आपल्याला माहिती आहे. आणि त्याचबरोबर इकडे विजया तोंड पाडून बसलेली असते. मग विजया उठते आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा बोलणं सुरू झालेलं असतं तेव्हा ती म्हणते की तुम्ही ॲडव्होकेट अबोली यांना तर निर्दोष सोडवलेला आहे, पण या सगळ्या गोष्टी करणाऱ्या आणि त्याचबरोबर जेव्हा या सर्व गोष्टी घडतायत तरीही तुम्ही क्रिश यांना या सगळ्यातून निर्दोष मुक्त करत नाही. तर मला असं वाटत आहे की तुम्ही क्रिश संभेराव यांना सुद्धा यातून तुम्ही निर्दोष मुक्त केलं पाहिजे, कारण इन्स्पेक्टर क्रिश संभेराव यांचा काहीही दोष नव्हता, यांची काहीही चूक नव्हती. तरीही तुम्ही क्रिश संभेराव यांना यामध्ये दोषी ठरवत आहात असं इकडे बोललं जात असतं. तेव्हा मात्र तिची अशी मागणी असते की तुम्ही क्रिश संभेराव यांच्यावर जी कारवाई केलेली आहे, त्यांना सस्पेंड केलेलं आहे, त्यांचं सस्पेन्शन जे आहे ते रिजेक्ट करण्यात यावं असं विजयाने आता मागणी केलेली असते. तेव्हा मात्र अबोली अंकुश सर्वजण तिथं असतात, सर्वजण पाहत असतात आणि त्याचवेळी इकडे मनवाला मात्र आनंद होतो, कारण जज साहेब सांगतात की पोलीस डिपार्टमेंटला मी तसे आदेश देत आहेत की त्यांनी लवकरात लवकर या बाबतीतला निर्णय घ्यावा. क्रिश संभेराव यांनी ॲडव्होकेट अबोली शिंदे यांना वाचवण्यासाठी गोळी चालवली होती, पण पुन्हा त्यांनी कोर्टात गोळी चालवताना 100 वेळा विचार केला पाहिजे. पुन्हा जर त्यांच्याकडून अशी चूक झाली तर ती चूक मान्य केली जाणार नाही. कारण इकडे सांगितलेलं असतं ते म्हणजे विजयाने की क्रिश संभेराव यांनी कोणाला डोक्यात किंवा छातीत गोळी मारलेली नाही आहे, तर त्यांनी संरक्षणासाठी हे सगळी जी गोळी मारलेली असते ती त्यांनी संरक्षणासाठी मारलेली आहे असं बोललेलं असतं. त्यासोबतच इकडे क्रिश मात्र आता निर्दोष मुक्त झालेलं असतो. त्याचं सस्पेन्शन जे असतं ते आता रिजेक्ट झालेलं असतं, म्हणजे पुन्हा क्रिशच्या अंगावरती वर्दी येणार असते. मग कोर्ट संपतं, अबोली निर्दोष मुक्त झालेली आहे आणि त्याचबरोबर वर्दी तर याला पण मिळालेली आहे. त्यानंतर आता मनवाला किती आनंद होतो काय सांगू, तिचा आनंद गगनात मावत नाही. धावतच येते विजयाला आणि बोलायला सुरुवात करते, खरंच विजया मॅडम. क्रिश पण म्हणू लागतो की हो विजया मॅडम, तुम्ही खरंच खूप चांगले आहात आणि त्याचबरोबर आज तुम्ही मला परत माझी वर्दी मिळवून दिलेली आहे. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की माझ्या अंगावरती माझी प्राणप्रिय असलेली वर्दी असेल आणि आज तुमच्यामुळं ते शक्य झालेलं आहे असं येऊन क्रिश सांगू लागतो. तेव्हा मात्र अबोली तिथे येते आणि म्हणते, खरंच अभिनंदन विजया, आज ही तू केस जिंकलीस आणि चांगली गोष्ट ही आहे ती म्हणजे शेवटी क्रिशला वर्दी मिळाली. त्यावेळेस लगेचच मनवा म्हणत असते, आम्ही तर जिंकणारच होतो ना, तू अभिनंदन करायची काहीच गरज नाही असं येऊन ती टोमणे मारत बोलू लागते. तेव्हा मात्र इकडे अबोली म्हणते, शेवटी विजय सत्याचा झालेला आहे असं हे बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र मनवा म्हणत असते की ते तर तू सांगूच नकोस, कारण त्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि आम्हाला माहिती आहे की आम्ही काय करू शकतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं, हे सगळं जे काय आहे ते फक्त आणि फक्त आम्हाला माहिती आहे की आम्ही कशा पद्धतीने करत आहोत. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि इकडे स्वतःचीच टेमकी मिरवणारी मनवा जी आहे ती खरंच म्हणजे तिच्याकडे बघून ना असं वाईट वाटत आहे ना की ही तीच आहे का मूर्ख जिच्यामुळे हे सगळं झालेलं आहे, या सगळ्याला ती जबाबदार आहे, ही तीच आहे का, असे प्रश्न मला पडलेत प्रेक्षकांना. तुम्हाला काय वाटतं, या अबोलीने तिच्यासाठी एवढं सगळं केलेलं आहे आणि ती बावळट मनवा इथे या पद्धतीनं अबोलीशी वागत आहे आणि आता ती विजयाचा टेंबा मिरवत आहे की विजया चांगली आहे, विजया माझी गुरु आहे. आणि इतके दिवस अबोलीनं जे केलेलं होतं त्याचं काय, अबोलीनं हे सगळं कोणासाठी केलेलं होतं, अबोली हे सगळं कोणासाठी करत होती, तिला कसल्या ठिकाणून अबोलीनं आणलेलं होतं आणि तरीही या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या असतात. हे मात्र खरंच भयानक घडलेलं असतं. अंकुशला सुद्धा खूप राग येत असतो आणि त्याचबरोबर
अंकुश सुद्धा भयानक असा चिडलेला असतो. त्याला हे अजिबात आवडत नसतं. अबोली शेवटी म्हणजे अबोलीची जी जिंकण्याची प्रवृत्ती आहे किंवा आनंद सेलिब्रेट करण्याची वृत्ती आहे ती खरंच खूप जबरदस्त अशी आहे. म्हणजे त्याचा आपण विश्वासच बसत नाही आहे की ती ज्या पद्धतीने रिॲक्ट करते, ज्या पद्धतीने या सर्व गोष्टी करते आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने त्यांचं हे सगळं चाललेलं असतं ना, ते खरंच खूप भारी आहे. त्याचबरोबर इकडे विजया मात्र तिला जे काही लाज अब्रू सोडलेली असते ना, ती कायमची सोडलेली असते. कारण ती ना वाटेल तशी बोलत असते. अंकुश तिने मनवा आणि क्रिशला जायला सांगते. ही जी मनवा आणि क्रिश दोघं जण आहेत ना, ते एवढे निर्लज्ज आहेत की ते प्रत्येक वेळेस इकडे अबोलीला टोकून बोलत असतात. अबोलीला म्हणत असतात की हे सगळं तूच करत आहेस, या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळेच घडत आहेत, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर आता विजया तिथं थांबते आणि बोलायला सुरुवात करते. ती म्हणू लागते की कसं आहे माहिती आहे का, आज तुम्ही जिंकला आहात किंवा तुला मला जेलमध्ये ठेवायचंच नव्हतं. कारण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी मला वाटच लावायची होती आणि मला तुला बाहेर आणून तडफडायला लावायचं आहे, तुझ्याशी अशा पद्धतीने वागायचं आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर आता विजया, अबोली आणि त्याचबरोबर अंकुश या दोघांनाही दम देत असते आणि म्हणत असते की मला ना असं नव्हतंच करायचं. आणि त्यावेळेस अंकुश म्हणतो की अबोली काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्या पाठीशी खंबीरपणे, अजिबात काळजी करायची गरज नाही, असं अंकुश तिला समजवत असतो. त्यासोबतच इकडे आता अबोली अंकुश दोघंही चाळीत येतात, म्हणजे घरी येतात. तेव्हा सगळेजण तिथं असतात आणि तिथे त्यांना रमा काही दिसत नाही. अंकुश म्हणतो रमा कुठे गेली? तेव्हा शेजारच्या काकू आहेत त्या सांगतात की अरे अंकुश, अरे रमाताई ना अबोलीसाठी मंदिरात गेलेत प्रार्थना करायला. आणि त्याचवेळी ते बोलू लागतात. ते म्हणत असतात की हे बघा. आणि त्याचबरोबर इकडे अंकुश आणि अबोली या दोघांनाही आता तिथं आलेलं पाहून सगळ्यांना आनंद झालेला असतो आणि सगळेजण बोलत असतात की खरंच अबोली तू जिंकलीस, खूप बरं झालेलं आहे. कारण या अबोलीच्या पोटात बाळ असताना अशा वाईट परिस्थितीमध्ये अबोलीला एक दिवस तिथे जेलमध्ये राहावे लागलेलं होतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत होतं तेव्हा मात्र अशा पद्धतीने हे सगळं घडत होतं. आणि त्याचवेळी अबोली म्हणते हो अंकुश सर, तेव्हा तो म्हणतो की हो, मी काही गोष्टी सांगत आहे आणि त्याचबरोबर रमा आणि त्याचबरोबर आजी या दोघीही तुझ्यासाठी हेच करायच्या की नाही, मग मीही तेच करत आहे, वेगळं काहीच नाही करत आहे. माझा या गोष्टींवरती विश्वास नाही आहे, पण त्या दोघी करत होत्या ना, म्हणून मी हे सगळं करण्याचा निर्णय घेतलेला आहे, असं अंकुश अबोलीला सांगत असतो. त्याचबरोबर आता वाजत गाजत आलेली असते ती म्हणजे मनवा आणि त्याचबरोबर विजया. म्हणजे मनवा जी आहे ती विजयाला घेऊन आलेली असते आणि त्याचबरोबर त्यांचं सेलिब्रेशन हे सुरू झालेलं असतं. अंकुश आणि अबोली दोघंही बाहेर येतात आणि पाहतात तर काय, इकडे मनवा म्हणू लागते की हे सगळं जे काही घडत आहे ना, ते फक्त आणि फक्त मी आमचा विजय सेलिब्रेट करण्यासाठी करत आहे. आणि कसं आहे माहिती आहे का अंकुश दादा, तुला वाईट वाटायचं किंवा तुला राग यायची अजिबात गरज नाही, त्याच्याशी तुझा काही संबंध नाही आहे, अशा भाषेत ती बोलत असते. आणि त्याचवेळी अंकुश तिथे गेलेला असतो, अबोली तिथं असते. आणि त्याचवेळी अंकुशचं असं म्हणणं असतं की हे सगळं जे काही चाललेलं आहे ना, ते अति चाललेलं आहे, मनवा जरा विचार करतो. पण मनवाला मात्र गोष्टी ऐकूनच घ्यायच्या नसतात, मनवाला अतिच वाटत असतं आणि तिचं जे वागणं असतं ते वरचेवर बदलत चाललेलं असतं. ती चुकीच्या पद्धतीनं वागत असते, चुकीच्या पद्धतीनं ती बोलत असते, तिला जराही लाज वाटत नसते. आणि आता पुन्हा बोलायला सुरुवात करते की क्रिश कसं आहे माहिती आहे का, यांना तू सुटलाय ना ही गोष्ट बघवतच नाही आहे, त्यामुळं आपण आता आनंद सेलिब्रेट करतोय, त्यामुळं यांना त्रास होत आहे. तेव्हा विजया म्हणते की कसं आहे माहिती आहे का, तुमच्या पाठीशी विजया आहे, विजया राज्याध्यक्ष आहे, त्यामुळं तुम्हाला काळजी करायची अजिबातच गरज नाही, असं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे मनवा जी आहे ती बोलायला सुरुवात करत असते आणि मनवा अबोलीला पण वाटेल त्या शब्दांमध्ये ती बोलत असते. ती जराही विचार करत नसते की आपण जे बोलतो वागतो त्याचा परिणाम दुसऱ्यावर होऊ शकतो, समोरच्याला त्याचा त्रास होऊ शकतो. परंतु तिला या गोष्टींची जाणीव ठेवायची गरजच नाही आहे, कारण सगळं तिला अगदी व्यवस्थित ऐकतं मिळालेलं आहे, त्यामुळं प्रश्नच उद्भवलेला नसतो. कारण जेव्हापासून अबोलीनं तिला घरात आणलेलं आहे तेव्हापासून तिला सुखात ठेवलेलं आहे, म्हणून ती अबोलीची परतफेड करत आहे. तेव्हा अबोली बोलत असते आणि म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही
ही विजया जी आहे ना ती काय आहे ना हे तुलाही चांगलंच माहिती आहे असं अबोलीचं सांगणं असतं. तेव्हा मनवा म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव वहिनी, तुला ना आमचा आनंद बघवत नाहीये, कारण आम्ही आनंदात आहोत ना, या गोष्टीचा तुम्हाला दोघांनाही त्रास होत आहे. हे जे मनवाचं वागणं बोलणं असतं ना ते खूप चुकीच्या पद्धतीनं असतं. तिला जराही लाज वाटत नसते आणि सगळ्या चाळीच्या समोर अपमान करणं, ओरडून बोलणं ह्या गोष्टी तर कॉमनच झालेल्या आहेत मनवासाठी. कारण मनवा तेच करत असते, कारण सगळ्यांना माहिती आहे की अबोलीने मनवासाठी काय केलेलं आहे. पण मनवाला मात्र अजिबात माहिती नाहीये, तिला आठवतच नाहीये किंवा तिला आठवून ठेवायचंच नाहीये, ते मनातच तिच्या ठेवायचं नाहीये, अशा पद्धतीनं ती वागत असते. तेव्हा मात्र अबोलीला त्रास होऊ लागतो आणि अबोलीच्या अचानक पोटात दुखायला लागतं. अबोलीला अलीकडे खूपच त्रास व्हायला सुरुवात झालेली आहे. सारखं सारखं तिच्या पोटात दुखत असतं, तिला त्रास होत असतो आणि त्याच वेळी विजया जी आहे ती तिथं असते आणि अंकुश अबोलीला सावरतो. तेव्हा त्यांचं म्हणणं असतं की जे काय घडत आहे ना ते अशा पद्धतीने नाही घडलं पाहिजे, अशा पद्धतीने ते बोलत असतात. त्यासोबतच अंकुश म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, अबोलीला जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे आणि त्याचबरोबर अबोलीसोबत तुम्ही जे चुकीचं वागत आहात ते थांबलं पाहिजे. कारण अबोली आत्ताही हे सगळं जे काही घडत आहे ना, अबोली आत्ताही ज्या पद्धतीनं बोलत असते ते फक्त शांतपणे बोलत असते. अंकुश अबोलीला घेऊन जातो आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र या सर्व गोष्टी अशा पद्धतीने चालू असतात. विजयाला मात्र आनंद झालेला असतो. ती म्हणत असते की चला आता याला उद्ध्वस्त करायचं आहे. अंकुश येतो आणि म्हणतो की अबोली, आपण ना उद्या पूजा करूया. मला असं वाटतंय की आपण अभिषेक करायचा आहे उद्या आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी ज्या काय आहेत ना त्या थांबल्या पाहिजेत. आपल्या बाळाचं रक्षण करण्यासाठी हे करायचं आहे. त्याच वेळी अंकुश म्हणतो की अबोली काळजी करू नकोस. कसं आहे माहिती आहे का, ही अशी लोक बरीच असतात आयुष्यात. फक्त आता तुला तुझ्याकडे लक्ष दिलं पाहिजे, बाळाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तरच सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थित होणार आहेत. त्याचबरोबर तो तिची समजूत सुद्धा घालत असतो, तिला शांत करत असतो. परंतु अबोली थोडी डिस्टर्ब होत असते, कारण विजयाचं जे वागणं आहे त्याहीपेक्षा बाळाच्या बाबतीत जर काही झालं तर या गोष्टीची काळजी अबोलीला वाटत असते. अंकुश तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, तिला म्हणत असतो की काही गरज नाहीये, कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही, असं अंकुशने तिला सांगितलेलं असतं. मग अंकुश म्हणतो की थांब मी जेवण घेऊन येतो, असं म्हणत अंकुश बाहेर जातो आणि जेवणाचं ताट वाढून आणत असतो. अंकुश म्हणत असतो की कसं आहे अबोली, माझा नाही या गोष्टींवरती एवढा विश्वास नाहीये, पण चल कसं आहे माहिती आहे का, पोलीस स्टेशनमध्ये काल तुला ना कोरडी भाजी आणि चपाती खायला दिली का, त्या गोष्टीचं मला खूप वाईट वाटलं. आता ना मी तुला माझ्या स्वतःच्या हाताने ते जेवण भरवणार आहे, असं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच अंकुश समजूत घालत असतो, अबोलीला म्हणत असतो की आज मी तुला ना माझ्या स्वतःच्या हाताने तुला खाऊ घालणार आहे, असं म्हणत अंकुश अबोलीला घास भरवत असतो. अबोली पण खूप आनंदात असते. अबोली म्हणत असते की चालेल, पण तुम्ही कधी जेवणार आहात, असं अबोली विचारते. तेव्हा अंकुश म्हणतो की मी नंतर खातो, मला ना काल खरंच खूप वाईट वाटलेलं होतं, ते ज्या पद्धतीनं तुझ्याशी वागत होते, बोलत होते, ती गोष्ट मला अजिबात आवडलेली नव्हती, असं अंकुश आणि अबोली दोघंही एकमेकांना सांगत असतात. त्यासोबतच अंकुशला आता खूप भारी वाटत असतं, अबोलीसोबत आहे, आपलं बाळासोबत आहे, बाळासाठी आणि अबोलीसाठी वाटेल ती करायची तयारी अंकुशने केलेली असते. मग तो तिची समजूत घालत असतो आणि तिला एक एक घास भरवत असतो. तेव्हा अबोली म्हणते की कसं आहे, बाळाचे बाबा एवढे धावपळ करत आहेत की नाही, मग ते पण उपाशी आहेत, त्यांना पण जीव घातला पाहिजे, असं म्हणत अंकुश अबोलीलाही जीव घालतो आणि अबोली ही अंकुशलाही भरवते. दोघंही जेवण करतात. त्यानंतर अंकुश म्हणतो की मी ठेवून येतो. तेव्हा अबोली म्हणते की काही हरकत नसेल तर मी हे ताट ठेवून येऊ का. तेव्हा अंकुश म्हणतो की नाही, अजिबात नाही ठेवायचं, कारण माझं असं म्हणणं आहे की जर तू हे ताट ठेवायला गेली आणि माझ्या नजरेच्या बाजूला गेली तर अजिबात नाहीये, तू आणि माझ्या बाळाने कायमस्वरूपी माझ्या समोरच थांबायचं आहे, तुम्ही दोघांनीही अजिबात माझ्या नजरेतून बाजूला जायचं नाही, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि मग अंकुश बाहेर जातो. अबोली गालातल्या गालात हसत असते, ती खुश असते, म्हणजे सर किती प्रेम करतायत तिच्यावरती ही गोष्ट तिला जाणवत असते. आणि मग अंकुश बाहेर जातो आणि येतो आणि म्हणतो सरप्राईज. तेव्हा अबोली पाहतच राहते. अबोली म्हणते हे काय आता. तेव्हा अंकुश सांगत असतो की ही साडी उद्या ना आपल्या बाळासाठी आणि तुझ्यासाठी आपण पूजा करत आहोत की नाही,
मग मला असं म्हणायचं आहे की उद्या पूजेच्या वेळेस तू ही साडी घातली पाहिजेस, नेसली पाहिजेस. तेव्हा मात्र अबोली म्हणत असते की हो सर चालेल, पण नवीन साडीची काही गरज नव्हती ना. तेव्हा अंकुश म्हणत असतो की माझ्या बाळासाठी आणि अबोलीसाठी दिलेली ना मी, त्याच्यामुळं ती साडी तुला नेसावी लागेल असं अंकुशने अबोलीला सांगितलेलं असतं. अंकुशने विचारलेलं असतं तुला साडी आवडली का. तेव्हा अबोली म्हणते की हो. अंकुश म्हणत असतो की तुला खूप सुंदर दिसेल ती साडी असं म्हणत अंकुशने ती साडी जी आहे ती अबोलीला दिलेली आहे आणि तिला एवढंही सांगितलेलं आहे की उद्या पूजेच्या वेळेस हीच साडी नेसायची आहे आणि मला तुला याच साडीत पाहायचं आहे. अंकुश आता खुश आहे, अंकुशलाही बरं वाटत आहे, अबोली सुद्धा खुश आहे. कसे का असेना दोघं जण आपला जो संसार आहे ते रेटत असतात आणि त्यांच्या आयुष्यात फक्त आणि फक्त संकटांची मालिका सुरू असते, संकट काही थांबत नसतात. तेव्हा अंकुश मात्र इकडे अबोलीला म्हणत असतो काळजी करू नको, मी तुझी अशी काळजी घेणार आहे की तुला आणि आपल्या बाळाला जरासाही त्रास होऊ देणार नाही. तुमच्या दोघांसाठी वाटेल ते करायची माझी तयारी आहे. आणि कसं जेव्हा मला पोलीस स्टेशनमध्ये त्या बाईंनी सांगितलं होतं की तुम्ही पूजा करा, ही पूजा खूप चांगली असते, तेव्हा माझा या गोष्टींवरती विश्वास नव्हता. पण जेव्हापासून ती विजय आपल्या आयुष्यात आली आहे ना, तेव्हापासून मला काहीतरी वेगळं वाटत आहे आणि म्हणूनच मी निर्णय घेतला की आपण ही पूजा करूया. तुझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी हा पूजा करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे असं म्हणता क्षणी अबोली जी आहे ती अंकुशला घट्ट अशी मिठी मारते आणि त्याला म्हणू लागते की खरंच अंकुश सर, आत्ता तुम्ही जे काही बोलत आहात ना ते खरंच अगदी योग्य आहे असं तिचं बोलणं असतं. आणि त्यासोबतच उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता अभिषेकाची सुरुवात झालेली असते, अभिषेक चालू झालेला असतो आणि त्यासोबतच इकडे आता अंकुश आणि अबोली पूजेसाठी बसलेले असतात. परंतु मनवा तिथे येते आणि तिथं विजय येते आणि विजय म्हणते की अंकुश अबोली तुमच्या बाळासाठी मी सरप्राईज आणलेलं आहे आणि हे सरप्राईज असं म्हणत ती ढांटळ आहे आणि हे सरप्राईज असं म्हणत ते जे एन्व्हलप आहे ते अंकुशच्या हातात देते. अंकुश मात्र त्या एन्व्हलप उघडतो, त्यातलं पाकिट उघडून त्यातला जो कागद आहे तो बाहेर काढतो आणि तो वाचू लागतो. तेव्हा मात्र त्याला धक्का बसलेला असतो आणि तेव्हा विजय मात्र तिथं सांगत असते की अबोलीच्या पोटात वाढणारं बाळ हे अबोलीचं नाही. तेव्हा मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि सगळेजण पाहतच राहत आहेत. नक्की हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.